नमस्कारम. 21 जून उन्हाळ्यातील संपात दिन, वर्षातला सर्वात मोठा दिवस. सुदैवानं जगानं हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून स्वीकारला आहे. हे घडवून आणणाऱ्या सर्वांचे आभार. यासाठी नाही की तुम्ही वर्षातून एकदा योग करावा. ही एक आठवण आहे की ज्याला आपण योग म्हणतो ते कोणतेही तत्वज्ञान नाही, कोणतीही विचारधारा नाही, कोणतीही श्रद्धा प्रणाली नाही, कोणताही धर्म नाही, किंवा अनेक लोकांना वाटतं त्याप्रमाणे हे शरीर वाकवणे किंवा वळवणे याबद्दल नाही. ही एक आठवण आहे की ज्याप्रमाणे इथं बाह्य कल्याणासाठी एक संपूर्ण विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे, त्याचप्रमाणे आंतरिक कल्याणासाठी देखील एक संपूर्ण विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. हे कोणत्याही विशिष्ट लोकांच्या समुदायासाठी नाहीये. जो काही तुमचा धर्म, वंश, जात, पंथ, लिंग आहे, तुम्ही कोण आहात याने फरक पडत नाही. जर तुम्ही एक मानव आहात तर हे तंत्रज्ञान लागू होतं. हे तंत्रज्ञान तुम्हाला सर्वतोपरी अस्तित्वाकडे घेऊन जातं, तुमच्या जीवनाच्या सर्वोच्च कर्तृत्वाकडे नेतं. शरीर, मन, भावना, बुद्धिमत्ता आणि ऊर्जांमध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे खुली करेल मानवी प्रतिभा जी सर्वांमध्ये असते. हेच योगाचं मूलभूत ध्येय आहे. या आंतरराष्ट्रीय योग दिनी, विशेषतः यावर्षी, कारण 12 वर्ष झाली आहेत हा दिवस घोषित होऊन. 12 वर्ष, जसं की तुम्हाला माहिती आहे, हे अंदाजे एक सौर चक्र आहे. तर आपण या आंतरराष्ट्रीय योग दिनी एक सौर चक्र पूर्ण केलं आहे. आता हे आणखी उंचावण्याची वेळ आली आहे, जेणेकरून या जगातलं कोणीही हे जाणून घेतल्याशिवाय राहू नये की इथे स्वतःला सुधारण्याचे मार्ग आहेत. इथे मार्ग आणि उपाय आहेत प्रत्येक समस्येवर, ज्या मानवाला स्वतःच्या आत जाणवतात. ताण, तणाव, चिंता किंवा मानसिक आजार, प्रत्येक गोष्टीसाठी आंतरिक उपाय उपलब्ध आहेत, जर आपण शोध घेण्यास तयार असू तर. या दिवशी प्रत्येक मानवाला हे माहिती झालं पाहिजे. ते कधी याचा शोध घेतील ही त्यांची निवड आहे, पण प्रत्येकाला हे माहीत होईल याची खात्री करणं हे आपलं कर्तव्य आहे. जर तुम्ही पूर्ण आयुष्यभर योग साधनेसाठी वेळ देऊ शकत नसाल तर दिवसातून किमान 7 मिनिटं. अशा सोप्या पद्धती आहेत. रोजच्या जीवनातल्या 7 मिनिटांच्या गुंतवणुकीमुळे तुम्ही स्वतःला अनेक मार्गांनी रूपांतरित करू शकता. जगाला जे काही आवश्यक आहे ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही हे विनामूल्य देण्यास इच्छुक आहोत. या आंतरराष्ट्रीय योग दिनी किमान 7 मिनिटं वचनबद्ध रहा. स्वतःसाठी आणि या पृथ्वीवरील प्रत्येक जीवनासाठी एक सुंदर जीवन निर्माण करण्याकरिता. कारण जर तुम्हाला हे माहीत नसेल की अद्भुत कसं असायचं, तर तुम्ही इतरांसाठी सुंदर जीवन कसं निर्माण करणार? माझी हीच इच्छा आणि आशीर्वाद आहे की या दिवशी तुम्ही वचनबद्ध व्हावे स्वतःबाबत हे घडवून आणण्यासाठी. That you, as a being, you are a human being. की तुम्ही एक अस्तित्व म्हणून तुम्ही एक अद्भुत जीवन बनाल आणि पर्यायाने तुमच्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट अद्भुत बनून जाईल. नमस्कार.